मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा व्हिडिओ चॅनल. मित्रांनो, आज भारताचा जे डेव्हलपमेंट चालू आहे किंवा जी इकॉनॉमी आपली झपाट्याने ग्रोथमध्ये आहे आणि उद्योग किंवा व्यापार यामध्ये हळूहळू जास्तीत जास्त रुची तरुणी घेत आहेत. तर मला तुमच्यासाठी हा व्हिडिओ करणं अगत्याचं वाटलं. कारण काय की बरेचसे जण केवळ इम्पल्सिव्हनेस आहे म्हणून व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांना वाटतं आपण व्यवसाय करायला पाहिजे म्हणून करतात. एक लक्षात घ्या, भारतीय माणूस मुळातच वृत्तीने हा व्यावसायिक आहे. इंग्रजांनी आपल्याला शिक्षण पद्धतीमध्ये आणून आपल्याला एक नोकरी करण्यासाठी तयार मानसिकता असलेलं माणसं घडवायला सुरुवात केली. पण आपण बाय हार्ट आपण उद्योजक आहोत. म्हणूनच तुम्ही बघा, प्रत्येकजण छोटा मोठा व्यवसाय करतच असतो. अगदी गल्लीबोळामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या पाट्या मिळतील, तिथे काही ना काहीतरी घरगुती उद्योग असतो. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपणही काहीतरी व्यवसाय करावा. हा विचार चांगला आहे, पण तुमच्या घरी किंवा तुमच्यापैकी कोणी जर व्यवसाय सुरू करणार असेल तर तुम्हाला मी काही गोष्टी सांगू इच्छितो. या बेसिक गोष्टींची काळजी घ्या मित्रांनो. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, आपले लोक व्यवसाय सुरू करतात म्हणजे काय करतात, तर ते व्यवसाय सुरू करतात म्हणजे काय करतात, काहीही अभ्यास न करता एखादा चांगला प्रॉडक्ट निवडतात किंवा एखादी चांगली सर्व्हिस निवडतात आणि त्यांना असं वाटतं की हा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस त्यांच्या व्यवसायाची काळजी घेऊन टाकेल. म्हणून ते काय करतात, तो चांगला प्रॉडक्ट किंवा चांगला व्यवसाय, चांगला सर्व्हिस हीच सेंटरमध्ये ठेवतात. सेंट्रल थीम ती ठेवतात आणि मग ठरवतात आता आपण याचा व्यवसाय करू. त्याचा ना त्यांनी स्वतः फारसा अनुभव घेतलेला असतो किंवा त्याविषयी त्यांनी काय अभ्यास केलेला असतो, पण ते काय करतात, त्या बेसवर तो व्यवसाय उभा करण्याचा विचार करतात. प्रोजेक्ट रिपोर्ट जो असतो, जर समजा त्यांना बँकेचं वित्तीय सहाय्य घ्यायचं असेल तर ते सीएकडे जातात आणि सीएला सांगतात मला एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दे. प्रोजेक्ट रिपोर्ट जो सीए बनवतो तो आणि तुमच्या व्यवसायाचा फारसा प्रत्यक्ष ग्राउंडवर संबंध नसतो. कारण तो जो रिपोर्ट बनवला जातो तो बँकेसाठी बनवला जातो, तुमच्या व्यवसायाचा काही संबंध नाही. इनफॅक्ट बरेचसे उद्योजक तो प्रोजेक्ट रिपोर्ट बघत पण नाही, कारण त्यांना तो वाचायला माहीत पण नसतं आणि त्यांना कळत पण नाही. कारण त्यांना एकच माहिती असतं की याच्यावर मला जास्तीत जास्त वित्तीय सहाय्य कसं मिळेल, मग प्रॉफिटेबिलिटी किती आहे, रिटर्न्स किती करावे लागतील, याचं ब्रेक इव्हन पॉईंट काय आहे वगैरे वगैरे अभ्यास न करता आपला उद्योजक हे सगळं ठरवतो. मग काही जण स्वतःच्या घरातून पण पैसे घेऊन येतात आणि सगळ्यात महत्त्वाची चूक ही करतात की त्या बँकेला जे कोलॅटरल सिक्युरिटी लागते ते घरातली काहीतरी महत्त्वाची वस्तू, दागदागिने किंवा एखादी प्रॉपर्टी देऊन टाकतात. आता याचा परिणाम काय की आपला जो उद्योजक आहे उद्योग सुरू करताना तो दोन ठिकाणी अडकतो. एक तर त्याच्या घरचं काहीतरी भांडवल पण अडकलेलं असतं आणि दुसरं अडकलेलं असतं त्याची काहीतरी प्रॉपर्टी. याचा परिणाम हा आहे की त्याला हे लक्षात येतं की जर व्यवसायात प्रॉब्लेम आला तर दोन्हीकडे इश्यू येणार. तर मित्रांनो, एक गंमत लक्षात घ्या, तुम्ही हा सुद्धा कधी विचार करत नाही की मी जो व्यवसाय सुरू करतोय त्याचं कॉन्स्टिट्यूशन काय असलं पाहिजे, ही कंपनी कुठल्या प्रकारची असली पाहिजे, या कंपनीचं फॉर्म्युलेशन कसं असलं पाहिजे. म्हणजे मी पहिला व्यवसाय ज्यावेळेस सुरू केला ना मित्रांनो, त्यावेळेस आम्ही 4-5 जण एकत्र येऊन एक फार्मास्युटिकल सुरू करायचं ठरवलं होतं. आम्ही एका बेस्ट ऑफ द बेस्ट सीएकडे गेलो. सीएकडे जाऊन त्यांना विचारलं की आम्हाला एक कंपनी सुरू करायची, आम्ही 5 जण एकत्र आहोत, तर आम्हाला तुम्ही सांगा आम्ही कशी सुरू करायची. आणि त्यावेळेस आमच्या डोक्यात हे होतं की बाबा प्रायव्हेट लिमिटेड जे असतं ते बेस्ट असतं. आम्हाला सीएला सांगितलं आम्हाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढायची. ठीक आहे, त्यांनी आम्हाला एक भांडवल आणायला सांगितलं. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं फॉर्म्युलेशन झालं. त्याच्यानंतर आम्ही आमचे प्रॉडक्ट समजून सांगितले. तर सांगितल्यानंतर लक्षात आलं की बँकेला आम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 कोटीचं लोन घ्यायचं आहे, तर त्या लेवलची कोलॅटरल लागणार आहे. आमची तयारी काहीच नव्हती. 1-1.5 कोटीची कोलॅटरलसाठी मग तो एक पार्टनर शोधावा लागला, त्याला परत इनकॉर्पोरेट करावं लागलं. ती प्रॉपर्टी जोपर्यंत आम्ही बँकेला सँक्शन झाल्यानंतर बँकेला ऑफर केली त्याच वेळेस त्या प्रॉपर्टीवर लिटिगेशन आलं आणि आमचा तो प्रोजेक्ट तिथेच कोलॅप्स झाला. नंतर आमच्या लक्षात आलं की आता हे आम्ही प्रोजेक्ट चालूच ठेवू शकत नाही, म्हणून आम्ही सीएकडे परत गेलो. तोपर्यंत आम्ही बऱ्यापैकी पैसे घालून बसलो होतो. सीएकडे परत जाऊन सांगितलं आता आम्हाला ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बंद करायची. सीएने सांगितलं याला पण पैसे लागणार. आम्ही त्यामध्ये पण पैसे टाकले आणि ती कंपनी कशी बंद केली.
का बरं असं झालं? कारण सुरुवातीला आमचा काहीच अभ्यास नव्हता. कुठल्या प्रकारची कंपनी स्थापन करायची, त्याचे प्रोज अँड कॉन्स काय आहेत, त्याला लीगल रिक्वायरमेंट्स काय आहेत, कोलॅटरल आम्हाला किती लागणार आहे, कोलॅटरल चेक करताना बँक काय रिपोर्ट्स बघते, त्यानंतर त्यासाठी आम्हाला पैसे किती लागणार. इनफॅक्ट आम्ही जे भांडवल समजत होतो ते CAच्या प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यामध्ये, मुंबईला चक्रा मारण्यामध्ये आणि त्या सगळ्या बाकीच्या वित्तीय याच्यामध्ये सगळं संपून गेलं. आम्हाला इनफॅक्ट आम्ही एक्झॉस्ट झालो होतो हे सगळं करण्यामध्येच. त्यामुळे एक लक्षात घ्या मित्रांनो, आपली जर तयारी नसेल आणि आपण जर कुठला तरी उद्योग सुरू करायचा प्रयत्न केला, तर आपण ज्याला व्यवसाय सुरू करणं म्हणतो त्याला नमनालाच घडाभर तेल म्हणून आपण त्याच्यातच संपून जातो. आणि आमचा हा पहिला प्रोजेक्ट जो होता तो असा कोलॅप्स झाला. ती फार्मास्युटिकल कंपनी इट नेव्हर स्टार्टेड बिकॉज वी ओनली न्यू हाऊ टू प्रोड्यूस वन मेडिसिन. बाकी काहीच माहीत नव्हतं आम्हाला. आणि हे प्रत्येकाची रड आहे. मी तुम्हाला, त्यांना असं वाटतं मला बिझनेसचा एक आस्पेक्ट माहिती म्हणजे आय नो द बिझनेस. त्यामुळे तुम्ही अगदी CA कुठला निवडायचा, प्रोजेक्ट कसा बनवायचा, त्याचे डिटेल्स काय आहेत, मार्केटची रिक्वायरमेंट काय आहे, मार्केटला किती याची डिमांड आहे, प्रॉफिटेबिलिटी काय आहे, याच्यामध्ये मग किती पैसे बनवू शकतो, पार्टनर्स कसे घ्यावेत, पार्टनर्स कुठल्या योग्यतेचे घ्यावेत की नाही घ्यावेत, इथपासून सगळा अभ्यास करायचा. स्वतःचं असं एक ओपिनियन बनवायचं, त्या प्रकारचा मार्केट रिसर्च स्वतः करायचा, मगच व्यवसायात शिरायचं. ही खोंडगाठ बांधून ठेवा मित्रांनो. अन्यथा तुमचा व्यवसाय हे तुमच्यासाठी एक दुःस्वप्न ठरेल. तुम्ही स्वतःच त्यामध्ये विचार कराल की यार, हे जे 90% लोक फेल होतात ना पहिल्या 3 वर्षात, ते मला माझ्या अनुभवावरून कळालं. मित्रांनो, या प्रकारचे व्हिडिओ मी बरंच टाकणार आहे, कारण आमची कमिटमेंट आहे तुमचे व्यवसाय यशस्वी झाले पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा आणि या अशा व्हिडिओजवर लक्ष ठेवा. ज्यांना व्यवसाय सुरू करायचे आहेत किंवा ज्यांनी नुकतेच सुरू केलेत त्यांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करत राहा. नमस्कार.